नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर चर्चा जनहिताची या आपल्या आवडत्या शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वात आधी नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा. सोशल मीडिया आणि बातम्या यांचे आजचे नातेसंबंध आपण नाकारू शकत नाही आणि म्हणूनच बातम्यांवर सोशल मीडियातील तुमच्या प्रतिक्रियांचं प्रतिबिंब म्हणजे झिरो आवर. देशातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांवर आधारित प्रश्न आम्ही सोशल मीडियावर विचारतो. त्यावर तुम्ही भरभरून व्यक्त होता, आपला कौल देता. त्यातील निवडक प्रतिक्रियांना झिरो आवर मध्ये स्थान सुद्धा आम्ही देत असतो. तेव्हा व्यक्त होत रहा. वळूयात आजच्या पहिल्या महत्त्वाच्या बातमीकडे. पुढचे 2 दिवस सगळ्या देशाचं लक्ष मुंबईकडे आहे. इथे होते मोदी विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची बैठक. देशातील एकापेक्षा एक मोठे दिग्गज नेते मुंबईत दाखल होणं सुरू झालं आहे. कुणी 2-2, 3-3 वेळा राज्यात एक हाती सत्ता आणली आहे. कुणाला विविध पक्षांना सोबत घेऊन काम करण्याचा अनुभव आहे, तर कोणी आपल्या विचारांशी तडजोड न करता मोदी आणि भाजप विरोधात लढत राहिलंय. यातील मॅक्झिमम पक्ष आणि नेते गेल्या 10 वर्षात कधी भाजपाच्या जवळ जाऊन मग दुरावलेले आहेत. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने हे पक्ष एकत्र आले आहेत. अंतर्विरोध विरोधाभास ठासून भरला असला तरी यांचं ध्येय एक आहे, ते म्हणजे काहीही करून मोदींच्या भाजपाला हरवणं. मात्र महाराष्ट्रात अगदी ह्याच ध्येयानं ही मंडळी मवियाच्या रूपानं आधीच एकत्र आली होती आणि खरंच भाजपाला याचा किती त्रास निवडणुकीत होईल याची चर्चा करायला आज आपल्या बरोबर थेट भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत. त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहेच, पण एकत्र येऊन इंडिया आघाडीची ही मंडळी कुणाच्या नेतृत्वात पुढची लढाई लढणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा प्रश्न. तो बघायला जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून कोण जास्त योग्य ठरेल असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला सांगायचं होतं शरद पवार, नितीश कुमार, उद्धव ठाकरे की मल्लिकार्जुन खरगे. हा प्रश्न आपण आता बघितलेला आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आजचा सर्वात महत्त्वाचा आगळा वेगळा असा एक फोटो. हा फोटो आहे ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांना राखी बांधताना. ममता बॅनर्जी या दाखल झालेल्या आहेत मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला आणि एक थोडंसं वेगळं वळण असं नारळी पौर्णिमा आहे आणि ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधली आहे. खरं तर आज ममता बॅनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांच्या घरी भेट देऊन त्यांना सुद्धा राखी बांधलेली आहे. या प्रश्नावर तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही दिलेला कौल आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी उद्याच्या इंडिया बैठकीच्या तयारीबद्दल आज मुंबईच्या ग्रँड हयात मध्ये मवियाच्या नेत्यांनी माहिती दिली. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, नाना पटोले, संजय राऊत आदी नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली. इंडिया आघाडीत आणखी 2 पक्षांची भर पडल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. त्यामुळे आता ही 26 पक्षांची इंडिया आघाडी 28 पक्षांची झाली आहे. आघाडी कलेकलेनं वाढते, पण ही टिकेल का यावरही आपल्याला भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. पण त्याआधी काय आहेत या आघाडीचे बलस्थाने आणि काय आहे या आघाडीला तोडू शकणारी कारणे, ती बघूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
मोदींच्या विरोधात देशातले सर्व प्रमुख पक्ष आणि त्यांचे नेते मुंबईत जमणार आहेत। सगळ्या पक्षांना सोबत घेऊन जाऊ शकेल अशा एका नेत्याची संयोजक म्हणून निवड इथेच होणार आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीचा उत्साह ओसंडून वाहत असला तरी हे सगळे पक्ष उद्या एकत्र राहू शकतील का याचं उत्तर राजकीय विश्लेषक शोधतात। बात ऐसी है कि अलग अलग पार्टी है, ये बात सच है, मगर बैठकर डिस्कस करके मिनिमम कॉमन प्रोग्राम हम तैयार कर सकते हैं और मिनिमम एग्रीड प्रोग्राम इसके आधारित हम आगे जा सकते हैं। पवार साहेब शिवसेनेचे नेते मागणी करतात की उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं। जातो उद्या शपथ घेतो। पवार साहेब दो चीजें, जातो उद्या शपथ घेतो। पवार साहेब दो चीजें। या आघाडीमध्ये अनेक पक्ष एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत। शेवटच्या निवडणुकीपर्यंत एकमेकांच्या विरोधात लढले आहेत। त्याचं प्रमुख उदाहरण म्हणजे दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष, महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्ये आणि पंजाबमध्ये सुद्धा ती स्थिती। याच विरोधाभासावर भाजपनं सुद्धा बोट ठेवलंय। पश्चिम बंगालमध्ये राहणारा हिंदू समाज, त्याला त्याच्यावरती हल्ले सुरू आहेत, धर्मांतर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। या सगळ्या बाबतीमध्ये जाब विचारण्याचं काम यजमान म्हणून उद्धवजी ठाकरे करणार का? त्यामुळे सर्वात मोठा वादाचा मुद्दा असेल तो जागा वाटपांचा। बंगालमध्ये ममता खरंच काँग्रेसला किती जागा द्यायला तयार होतील? बिहारमध्ये नितीश कुमार किंवा लालू एकमेकांना आणि काँग्रेसला निवडणुकीची वेळ आली की किती वाढू देतील? तर हेच स्टॅलिनही तामिळनाडूमध्ये करतील। प्रत्येक राज्यातली राजकीय समीकरणं वेगवेगळी आहेत, राज्यगणित त्या पक्षांची ताकदही वेगळी। त्यामुळे कुणासाठी कुणी आणि किती जागा सोडायच्या हा कळीचा मुद्दा असेल। खरं तर महाराष्ट्रातली महाविकास आघाडी हा इंडिया आघाडी समोरचा आदर्श आहे, पण महाराष्ट्रातही नाराजीचे सूर उमटू लागलेत। आम्ही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आमचं म्हणणं काय आहे याची साधी चौकशी सुद्धा आघाडीच्या नेत्यांना कधी करावीशी वाटली नाही, आणि म्हणून आता अचानक आम्ही इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार असं परस्पर सांगणं किंवा निमंत्रण देणं याचा अर्थ आम्हाला गृहीत धरणं। जिथं शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गॅरंटी मिळत नाही, प्रश्न सुटण्याची गॅरंटी मिळत नाही, तिथं आम्ही कधीच असत नाही। आम्ही शिवसेनेबरोबर अजून आहोत। आता आम्हाला निमंत्रण का दिलं नाही याचं काँग्रेसला आपण विचारलेलं अधिक बरं। काँग्रेसच निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीमध्ये नाहीत अशीच परिस्थिती आहे। त्यात अजून एक बाब सुद्धा आव्हानात्मक असेल, जी आजच्या घडीला या एकजुटीसमोर नाही पण उद्या मात्र येणारच, आणि ती बाब म्हणजे पंतप्रधान पदाचा चेहरा। इतके दिग्गज आणि इतके महत्वाकांक्षी नेते ही वेळ आल्यावर भाऊ बहिणीसाठी जिथे जागा सोडायला तयार होत नाही तिथे यातील कोण हे पद दुसऱ्यासाठी सोडतील? जागा वाटप आणि पंतप्रधान पद हे दोन स्पीड ब्रेकर जर या आघाडीनं एकजुटीनं पार केले तरच गाडी खऱ्या अर्थानं 2024च्या निवडणुकीच्या राजमार्गावरती सुसाट धावू शकेल। तोपर्यंत ही एकजूट कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यापुरतीच मर्यादित राहील। झिरो अवरसाठी ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। इंडियाचे नेतृत्व मोदी करणार आहेत। यू मे लव्ह हिम, यू मे हेट हिम, बट यू कॅनॉट इग्नोर हिम अशी परिस्थिती सध्या देशात आहे। अनेक दिग्गज नेत्यांनी खचाखच भरलेली इंडिया आघाडी मोदींच्या इमेजला मॅच करू शकेल ह्या ताकदीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार देऊ शकेल का याचे उत्तर इंडिया आघाडीला शोधायचे आहे। मात्र सध्या त्यांना फक्त संयोजक निवडायचा आहे। आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहरा कुठला असेल असं आम्ही आज विचारलं होतं। त्याला तुम्ही अत्यंत भरभरून प्रतिसाद दिलात। तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला।
आजचा आपला प्रश्न होता, इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून कोण जास्त योग्य ठरेल असं तुम्हाला वाटतं? ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया आहे. प्रवक्ते आहेत शिवसेनेच्या अयोध्या पोल पाटील, त्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे. प्रवीण यांनी ट्विटरवरून म्हटलंय भावी पंतप्रधान म्हणून सुद्धा उद्धव साहेब योग्य व्यक्ती आहेत. अगदी बटाटा वडा नावानं अकाउंट आहे आणि ट्विटरवर म्हटलंय ज्यांनी उद्धवजींना मत दिले आहे त्यांना 121 तोफांची सलामी. जगजीवन काळे युट्यूबवरून ज्ञान, अनुभव, सक्षमता, पत, वय याचा विचार करता शरदरावजी पवार साहेब यांचे मार्गदर्शन लाभले पाहिजे. युट्यूबवरूनच अनामिक नावानं प्रतिक्रिया, शरद पवार नकोच, ते भाजपची बी टीम आहेत. पांडुरंग गुरव युट्यूबवरून सख्या पाटील मेला म्हणून तुक्या पाटील केला, अशी गत झालीय राजकारणाची. फेसबुकवरून रमेश जाधव, आपल्या पक्षाशी आणि आपल्या लोकांशी निष्ठावंत माणूस शोधा. फेसबुकवरूनच संजय बनकर, 1-1 वर्ष सगळ्यांना करा म्हणजे त्या एका वर्षात किमान स्वतःवर तरी प्रत्येकाला भरोसा राहील. गजानन घाटोळे इंस्टाग्रामवरून, ज्यांचे सर्वात जास्त खासदार तो. इंस्टाग्रामवरूनच संतोष रेवे, आज उद्धव ठाकरे भाजप सोबत असते तर बरं झालं असतं. परत एकदा ट्विटरवर आलेली अयोध्या पोल पाटील यांची प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. त्यांनी अपेक्षित असंच नाव दिलंय, उद्धव ठाकरे. प्रवीण यांची ही प्रतिक्रिया आहे, भावी पंतप्रधान म्हणून सुद्धा उद्धव साहेब योग्य व्यक्ती आहेत. साहजिकच इंडिया आघाडीच्या या बैठकीकडे भाजपचं लक्ष असणार आहे. विरोधकांच्या एकजुटीला भाजप कसं उत्तर देणार? मविया सारखा प्रयोग देश पातळीवर डोकेदुखी ठरेल असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्यांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरमध्ये. तिथे आपली वाट बघतायत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. नमस्कार बावनकुळेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर या शो मध्ये. खरं तर इंडिया आघाडीचे नेते मंडळी ही मुंबईमध्ये यायला लागलेली आहे, जय्यत तयारी आहे आणि मोठा हा शो आहे. भाजपची पहिली प्रतिक्रिया काय? खरं तर इंडिया या शब्दाचे टिंब लावून ज्या पद्धतीने तुकडे केले आणि ज्या पद्धतीने तुकडे तुकडे गँग जवळपास 26 प्रादेशिक पक्ष आणि 2 राष्ट्रीय पक्ष हे यांचे नेते मुंबईला केवळ एन्जॉयमेंट करता येत आहे. कारण यापैकी अनेक पक्षाचे एक सदस्य सुद्धा या महाराष्ट्रात नाही, एक मत सुद्धा या महाराष्ट्रात नाही आणि केवळ हा असा बॉम्ब आहे ज्यामध्ये बारूदच नाही आहे, फुसकी बॉम्ब आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं ही बैठक केवळ दिखावा करण्याकरता आहे. यांना हे माहिती आहे
की मोदीजींच्या विरुद्ध 2014ला मी एक आलो, काही झालं नाही. 2019ला मी एक झालो, काही झालं नाही. आणि आताही काही होणार नाही. एवढ्या मोठ्या मी तर प्रमाणामध्ये 14-19 बावनकुळेजी इतके पक्ष एकत्र याआधी येऊ शकले नव्हते. इतक्या ताकदीचे विरोधाभास तुम्ही म्हणता तसं नक्कीच आहे या पक्षांमध्ये, पण आज शेवटी ते एकत्र आलेले आहे आणि ही तिसरी बैठक त्यांची होते आहे. त्यांनी नाव ठरवलं, आता ते लोगो ठरवणार आहेत. नाव इंडिया घेतल्यामुळे कुठेतरी तुमची अडचण झाली. आता लोगो मध्ये तिरंगा घेण्याचाही एक मानस आहे असं कळतंय, त्यामुळे ही अडचण तुमची वाढणार का? काही अडचण वाढणार नाही आहे. महाराष्ट्राची, देशाची जनता मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारवर विश्वास ठेवत आहे. 15 ऑगस्ट 2023ला मोदीजींनी जो संकल्प केला आहे, जी दिशा दिली आहे, त्या संकल्पाला लोक साथ देत आहे. आणि हे लोगो कुठलाही आणला, कुठलंही नाव आणलं, काही फरक पडणार नाही आहे. कारण त्यांची दिशा जी आहे, त्यांचे तोंड इकडं तिकडं आहे, एकीकडे तोंड नाही कुणाचं. आणि रोज फाटे फुटणार आहे. रोज त्या ठिकाणी यांच्या मधात आपसामध्ये मनभेद होणार आहे, मतभेदही होणार आहे. मनभेद आणि मतभेद दोन्ही होणार आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की काही फरक पडणार नाही. काही केलं तरी फरक पडणार नाही. केवळ एन्जॉयमेंट आहे. आणि नुसतं मोदीजींच्या विरुद्ध काहीतरी आम्ही करतोय, आपला पक्ष, आपला घराणं, आणि आपण जो भ्रष्टाचार केला आहे तो भ्रष्टाचार थांबवून, भ्रष्टाचार उद्या ज्या पद्धतीने उघडवतोय, आपला परिवार, आपला पक्ष वाचवण्याची धावपळ आहे, दुसरं काही नाही. बावनकुळेजी, आपण राज्यभर फिरत असता, सतत फिरत असता, कार्यकर्त्यांना आपण अगदी निवडणुकीच्या दृष्टीने एक करण्यामध्ये लागून गेला आहात. आता या पार्श्वभूमीवर एक शेवटी राजकारणामध्ये परसेप्शनचा पण खेळ असतो. इतके पक्ष एकत्र आलेत आपल्या विरोधामध्ये, यामुळं तुमच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी कामाला लावताना किंवा त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये कुठेतरी पिछेहाट होताना आपल्याला वाटते का? मी आपल्याला खरा रिपोर्ट सांगेल की 2014ला या पद्धतीने झालं होतं, 2019लाही झालं. आणि 2024ला जेवढे एक होतील तेवढं मोदीजींना मत देणाऱ्यांचं प्रमाण वाढणार आहे. आणि युवकामध्ये मी बघतो आहे, जेव्हा मी लोकसभेच्या प्रवासात आहे, 6 प्रवास पूर्ण झाले, मी घर चलो अभियान करतो आहे. भारतीय जनता पक्ष घर चलो अभियान करत आहे. एका लोकसभेत 3.5 लाख घरी आम्ही जातो आहे. प्रत्येक घरामध्ये मोदीजींना मत देण्याकरता लोक तयार झाले. 51% वर मतं मिळतील अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि विरोधकाचा काही अजेंडा नाही आहे. त्यांना सरकार दिले होते, त्या काळात त्यांनी काय केलं, असाही लोकांचा सूर आहे. त्यामुळं मोदीजींना मत देणारं जसं जसं निवडणुका जवळ येतील, जसं जसं 2024 येईल, जशी जशी मशीन गावामध्ये येईल, बूथवर येईल, आणि मोदींचा चेहरा आणि बटन दाबून, कमळाची बटन दाबून प्रचंड, मी तर म्हणेन 14 आणि 19 पेक्षा जास्त मतदान हे 2024 मध्ये होईल. मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारते. तुमचं एवढा राजकीय प्रवास आहे, तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या आघाड्या होताना, लोक एकत्र येताना, दूर जाताना, पक्ष तुटताना त्यात सहभागी सुद्धा तुम्ही राहिलेले आहात. आता या आघाडी समोर, या आघाडीला जर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला काय अडचणी यांच्या समोर दिसत आहेत? विरोधकामध्ये खरं तर चेहरा नाही आहे. कोण देशाच्या पंतप्रधानाकरता चेहरा देणार ते माहिती नाही आहे. आणि ज्यांचे चेहरे समोर येत आहे ते लोकसभा तरी निवडून येणार आहे का? लोकसभेत तरी ते जिंकणार आहेत का? त्यांचे मतदारसंघ कुठले असणार आहे? खरं तर पहिले तर त्यांना जिंकावं लागेल आणि नंतर मग उमेदवार बनावं लागेल. मला वाटतं इतकी विचित्र परिस्थिती या सर्व पक्षाची आहे. मला वाटतं आम्हाला काहीच चॅलेंज वाटत नाही. जे 2019 पेक्षा सोपं वाटतं आहे 2024 आम्हाला. ज्या पद्धतीने आम्ही माननीय मोदीजींनी मागच्या 9 वर्षामध्ये आणि आत्ता या काळामध्ये ज्या पद्धतीनं देशाला उंची देण्याकरता काम केलं आहे,
गरीब कल्याणाच्या योजना आम्ही राबवल्या आहेत. आम्हाला कॉन्फिडन्स आहे. जेव्हा जनतेचे आम्ही मतं घेतले होते तेव्हा मताचा एक मॅनिफेस्टो आम्ही दिला होता. जो आम्ही जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यानुसार जे जे काही करता आलं ते आम्ही जेव्हा लोकात घेऊन जातो की बाबा आपले मतं घेतले होते, आपल्या मताचं कर्ज आम्ही घेतलं होतं, हे मताचं कर्ज आम्ही असं वापस केलं आहे देशामध्ये, तर लोक बसवतात आणि मोदीजींना मत देण्याकरता पुन्हा तयार होतात. विरोधी पक्षामध्ये ताळमेळ नाही आहे, अजेंडा नाही आहे, विकासाचा मॅनिफेस्टो नाही आहे, 21व्या शतकामध्ये भारत कुठे असेल याचा काही मॅनिफेस्टो नाही आहे. मला वाटतं की झिरो चॅलेंज आहे. खर तर मुंबईमध्ये एवढे पक्ष दाखल झालेले आहे याचा मानसिक दबाव नक्कीच कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनावर असणार. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, आमच्या कुठल्याही टीममध्ये म्हणजे बूथ लेवलची टीम आहे. काल मी सोशल मीडियाची जवळपास 1.25 लाख लोकांची टीम तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला. 50,000 रुग्ण सेवक बनण्याचा आम्ही निर्णय घेतला. आमच्या कुठल्याही टीममध्ये, महायुतीच्या टीममध्ये कुठलंही कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही हे अनुभवलं आहे 2019मध्ये. आमच्या कार्यकर्त्यांनी अनुभवलेला आहे. आम्ही 3 पक्ष नाही 24 पक्ष एकत्रित पाहिलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला झिरो टेन्शन आहे. बावनकुळेजी, तुम्ही यांच्या एकजुटीबद्दल तुम्ही बोललात. तुमच्याकडे सुद्धा आलेले जे अजितदादा आहेत ते एकदा याआधी येऊन मग वापस गेले. तुम्ही सुद्धा तुमची आत्ता ही जी नवीन जी युती आहे त्यात एकजूट ठेवू शकणार आहात का निवडणुकीपर्यंत, आणि त्यासाठी काय करत आहात? 100% आम्ही तुम्हाला दाव्याने सांगतो की 2024च नाही, पुढचे 15 वर्ष तरी किमान एकनाथजी, अजितदादा, देवेंद्रजीच्या समन्वयाने ही महायुती आणि पुढच्याही पिढीमध्ये ही चालू राहणार आहे. आमचे एनडीएचे सर्व पक्ष महाराष्ट्रामध्ये, आमचे एनडीएचे सर्व पक्ष एकत्र आहेत. आमच्यामध्ये समन्वय आहे, आमच्यामध्ये एकामेकाकरता सॅक्रिफाईस आहे. सत्तेकरता आम्ही काम करत नाही आहे. सत्तेकरता जे लोक काम करतात त्यांचा हा मिळावा आहे, ही मोठ बांधतात आहे. आमच्यामध्ये सत्तेकरता काही कुणाचं त्या ठिकाणी रिझर्वेशन नाही आहे. सत्तेच्या वाट्याचं रिझर्वेशन नाही आहे. 4 मंत्री मिळाले का नाही मिळाले का, मुख्यमंत्रीपद मिळालं का नाही मिळालं का, शेवटी आम्ही देशाकरता काम करणारे लोक आहोत. आमचा पक्ष देशाकरता काम करणारा पक्ष आहे. आम्ही आमचा जे पक्ष बांधला आहे तो राष्ट्रप्रथम म्हणून बांधला आहे. त्याच्यामुळं आम्हाला काही फरक पडत नाही. आणि अजितदादा आल्यामुळं आणि एकनाथजीमुळं खरं तर आज ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण आहे की ज्या पद्धतीने जनता आज बोलताय, आम्हाला वाटतं की तुमच्या भावना आम्हाला कळल्या. चॅलेंज आहे आमची महायुती. नक्कीच तुमच्या भावना कळल्या. तुम्ही आमच्या बरोबर तुमची मतं आज इथं 0 आवर मध्ये येऊन शेअर केलीत, ह्याबद्दल सुद्धा मी आपले धन्यवाद करते. आणि जाता जाता तुम्हाला खरं तर अगदी एका शब्दात मला याचं उत्तर हवंय, कारण हाच प्रश्न आम्ही आमच्या प्रेक्षकांना आज विचारला होता. उद्या इंडिया आघाडीचा संयोजक कोण असेल असं तुम्हाला वाटतं? एकच नाव सांगा. मला नाही वाटत कोणी असेल, त्यांच्यामध्ये फूट पडणार आहे आणि कोणी निर्णय होणार नाही असं वाटतं. धन्यवाद बावनकुळेजी आमच्याशी बोलल्याबद्दल. खरं तर एकीकडे ही दोन्ही ज्या आघाडी आणि युती आहे त्या आमने सामने एकमेकांच्या उभ्या ठाकलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये हा सामना कसा रंगेल हे बघायचं आहे आणि महाराष्ट्रात याचा काय संदेश जातो हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मात्र आता वेळ झाली आहे आपण मोठ्या संख्येनं जो कौल दिला तो पाहण्याची. त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता की इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून कोण जास्त योग्य ठरेल असं तुम्हाला वाटतं? 66,000 एकूण मतं आपल्याला यूट्यूबवर पडली आणि आपल्याला माहिती 46% उद्धव ठाकरे, 33% म्हणणं आहे शरद पवार, 6% म्हणणं आहे नितीश कुमार, तर 15% म्हणणं आहे मल्लिकार्जुन खरगे. ट्विटरवर याला काय प्रतिक्रिया आली आहे बघूया. ट्विटरवर पण 1800च्या वर मतं आहेत.
41% परत उद्धव ठाकरे, 27% शरद पवार, 24% मल्लिकार्जुन खरगे, तर 8% वाटतंय नितीश कुमार. निवडणुका झाल्यानंतर एकत्र येणं वेगळं आणि तुलनेनं थोडं सोपं काम, पण निवडणुकी आधी सर्वांना एकत्र आणणं, चर्चा करणं, रुसवे फुगवे काढणं आणि एकत्र ठेवणं पूर्णपणे वेगळे आणि तुलनेनं अतिशय अवघड काम आहे. हे काम करताना इंडिया आघाडीतील मोठ्या नेत्यांचा कस लागणार आहे. खरं तर त्याला अजून एक किनार आहे. जोपर्यंत राहुल गांधींना संसदेच्या बाहेर ठेवलं होतं तोपर्यंत या सर्व दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदासाठी इक्वल ऑपॉर्च्युनिटी होती. पण आता राहुल गांधी संसदेत परत आले आहेत. खास भारत जोडो यात्रेच्या ऍक्टिव्ह मोड नंतर इंडिया आघाडीतील राष्ट्रीय स्तरावरचा जनमानसात सर्वात जास्त ऍक्सेप्टेड चेहरा हा राहुल गांधींचाच. सत्तेत येण्यासाठी किंवा मोदींना हरवण्यासाठी तडजोड करायला सगळे तयार असले तरी तडजोड करायची किती हा प्रश्न आज न उद्या समोर येणार आहेच. या आघाडीत सध्या तरी 2 राष्ट्रीय पक्ष आणि 24 प्रादेशिक पक्ष आहेत. त्यात आज आणखी 2 पक्षांची भर पडली आहे. या सगळ्यांकडे मिळून लोकसभेतील 142 जागा आहेत. म्हणजे बहुमताच्या आकड्यापेक्षा तब्बल 130 जागा कमी आहेत. त्याची जुळणी करायची आणि 301 जागा जिंकलेल्या भाजपाला बहुमताच्या मॅजिक फिगर पासून शक्य तितक्या दूर रोखायचं असं दुहेरी आवाहन इंडिया आघाडी समोर आहे. हे आव्हान ते कसं पेलतात की त्यावर मोदी शहा वेगळाच उतारा देतात, हे सगळे छोटे मोठे अपडेट्स आपल्याला येत्या काही दिवसात 0 आवर मध्ये बघायला मिळत राहतील. आता बातमी बहीण भावाच्या पवित्र बंधनाची, बातमी रक्षाबंधन सोहळ्याची. मात्र असे रक्षाबंधन जिथे राजकारण हे या बंधनांचे टर्निंग पॉइंट ठरतंय. रक्षाबंधन हा शब्दच मुळात रक्षा आणि बंधन या 2 शब्दांनी बनलाय. संस्कृत भाषेनुसार या दोन्ही शब्दांचा एकत्रित अर्थ काढला तर संरक्षण करणारं बंधन असा होतो. रक्षणासाठी भावानं सदैव तिच्या पाठीशी राहण्यासाठी बहिणीच्या प्रेमाचा धागा म्हणजेच रक्षाबंधन. याचसाठी बहीण भावांमध्ये फक्त रक्ताचंच नातं असावं असं नाही, तर यामध्ये पवित्र नातेसंबंधातूनही हा सोहळा साजरा करता येतो. रक्षाबंधनाची परंपरा अगदी वैदिक काळापासून सुरू आहे. श्रावण पौर्णिमेला हा सण देशभरात वेगवेगळ्या परंपरेनं साजरा केला जातो. तसेच राजकारण आणि रक्षाबंधन यांचाही संबंध जुना आहे. सम्राट अलेक्झांडर जेव्हा भारत जिंकण्यासाठी आला होता तेव्हा भारतावर वर्चस्व असलेल्या सम्राट पोरस समोर त्याचा पराभव होण्याची चिन्ह होती. अलेक्झांडरच्या पत्नीला रक्षाबंधनाची माहिती मिळाली तेव्हा तिने सम्राट पुरूला राखी पाठवली जेणेकरून त्याने सिकंदरला मारू नये. तर पुरूनेही आपल्या बहिणीचे पालन केले आणि अलेक्झांडरवर हल्ला केला नाही. चित्तोरची राणी कर्णावती यांच्या साम्राज्यावर गुजरातच्या सुलतान बहादूर शहानं हल्ला केला तेव्हा राणी कर्णावतीनं सम्राट हुमायूनला राखी पाठवली. तर हुमायूनने आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी आपल्या सैन्याची तुकडी ही चित्तूरला पाठवली. यामुळे बहादूर शहाच्या सैन्याला नंतर माघार घ्यावी लागली. अनेक धार्मिक ग्रंथांमध्येही रक्षाबंधनाच्या कहाण्या आहेत. आजही देशात अशा भाऊ बहिणींच्या जोड्या आहेत ज्यांचं नातं देशात राज्यात चर्चेत राहतं. आणि त्याच बहीण भावांवर आधारित होता आजचा आपला दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, राजकारणातील तुमची आवडती बहीण भावाची जोडी कोणती? तुम्हाला 4 पर्याय दिले होते. सुप्रिया सुळे अजित पवार, पंकजा मुंडे धनंजय मुंडे, प्रियंका आणि राहुल गांधी, तसंच भावना गवळी आणि नरेंद्र मोदी. आता या 4 जोड्यांपैकी कोणत्या जोडीला जास्त मतं मिळतात ते आपण पाहणार आहोत. त्यावरच्या प्रतिक्रियाही पाहणार आहोतच. पण आधी बघूया टीम 0 आवरचा एक रिपोर्ट. देशाच्या राजकारणातील बहीण भावांच्या संघर्षाच्या कहाण्या पाहूया. भाई है मेरा तू मगर
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयकॉनिक बहीण भावांच्या जोड्यांमध्ये राजकारणाने भिरजण घातलं का? शरद पवारांच्या कन्या आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चुलत बहीण भाऊ देखील असेच चर्चेत राहिलेत. राखी पौर्णिमा असो की दिवाळी भाऊबीज दोघेही एकत्र दिसलेत. अनेक वेळा संपूर्ण पवार कुटुंबियांसह ताई दिल्लीत तर दादा राज्यात. हेच गणित गेली अनेक वर्ष सुरू आहे आणि त्यामुळेच का राजकीय संसार सुखाचा वाटत होता. पण अजितदादांचा पहाटेचा शपथविधी, सुप्रिया सुळेंनी पोस्ट केलेलं स्टेटस अनेक दिवस चर्चेत राहिलं. पुढे दादा परतले, मवियाच्या सत्तेत सामील झाले आणि ताई दादा पुन्हा एकत्र दिसले. माझ्या बिचाऱ्या दादाचं असं झालंय की काही झालं की तुम्ही खापरते माझ्या भावावरच पडतात आणि कसं असतं जे नाणं मार्केटमध्ये चालतं ना त्याची चर्चा होते. जेव्हा जेव्हा दादा विरोधकांच्या निशाण्यावर आले तेव्हा तेव्हा ताई त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आताही जेव्हा दादांनी वेगळी चूल मांडली तेव्हाही सुप्रिया सुळेंनी दादांवर सडकून टीका केलेली नाही. जितक्या आक्रमक शरद पवार झाले तितक्या आक्रमक सुप्रिया ताई झाल्याचं दिसलं नाही. कारण खुद्द सुप्रिया ताईंनीच सांगितलं, मॅच्युरिटी माझ्यातही आलेली आहे की आपलं प्रोफेशनल काम आणि आपली नाती ह्याच्यात गल्लत घालायची. त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात दादाबद्दल नेहमी प्रेमच राहील. आज राजकारणामुळे दोघांची राजकीय दिशा पूर्णतः बदलली आहे. संघर्ष बदललाय पण नातं मात्र कायम आहे. पण आज राखीचे फोटो अजून तरी नाही आहेत. त्यामुळे नातं कायम पण भावना बदलल्या का? आमच्या आधीच्या पिढीच्या बाबतीतला जर नेहमी दरवर्षी राखी बंधनाचा जो कार्यक्रम होत होता तो झाला असता तर आम्हालाही आनंद वाटला असता. व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक रिलेशन आणि राजकारण हे कुठेतरी वेगळं राहिलं पाहिजे. अशीच आणखी एक जोडी आहे बीडमधील मुंडे बहीण भावाची. बीड जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका असोत या दोघांच्याच अवतीभोवती होताना दिसतात. गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात आले. तेच गोपीनाथ मुंडेंचे वारसदार म्हणून चर्चाही होत्या. मात्र 2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर गेले आणि त्यांच्या जागी कन्या पंकजा मुंडे आमदार झाल्या. आणि तिथूनच धनंजय मुंडेंची नाराजी आणि बहीण भावातील संघर्ष सुरू झाला. जानेवारी 2012 साली धनंजय मुंडेंनी बंड केलं. परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला तर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2014 साली गोपीनाथ मुंडे गेले आणि दोघांच्या संघर्षात आणखी वाढ झाली. आता तर थेट विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे म्हणजेच बहीण विरुद्ध भाऊ. रेशमाच्या धाग्याचा गुंता वाढला. पंकजाने निवडणूक जिंकली पण बहीण भावाचं नातं मात्र हरलंय. 2019 साली तर संघर्ष टोकाला गेला. पुन्हा एकदा परळीतून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना झाला. त्यावेळी प्रचार सभांमध्ये दोघांनीही एकमेकांवर प्रचंड टीका केली आणि परत एकदा नात्यासमोर राजकारणच जिंकलं. आमच्या बहीणबाई मोठ्याच्या पोटी जन्माला आल्या, काम नाही केलं तरी चालतं, कधी भेट नाही तरी चालतं, फोन नाही घेतला तरी चालतं, कुणी बी येऊन तरी चालतं. या खेपेला बाजी धनंजय मुंडेंनी मारली. मात्र पंकजा यांचा राग हा पराभवापेक्षा पक्षावर जास्त दिसला आणि ह्याच राजकीय रागातून भाऊ बहीण परत एकदा एका मंचावर दिसू लागले. एप्रिल 2023 ला एका कार्यक्रमात दोघांमधला संघर्ष संपल्याचं दिसून आलं. माझा भाऊ मोठा झाल्याने मला आनंदच आहे. इतकंच काय तर जेव्हा धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं औक्षण केलं. पण लगेच 2 महिन्यांची राजकीय सुट्टीही घोषित करून टाकली. आता जो प्रश्न जनतेसमोर तोच या दोघांसमोर असणार आहे. 2024 ला परळी कोणाची? पंकजा लोकसभेत तर धनंजय विधानसभेत हे समीकरण चर्चेत आहे. पण यात प्रीतमचं काय आणि पंकजांना हे मान्य असेल का की हे पाऊल फक्त राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच राहील?
दोघांमध्ये राजकीय युद्धविराम तर झालाय, पण त्यातील अस्वस्थता मात्र अजूनही दिसते. ज्यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात संघर्ष सुरू होता, तेव्हा एक भाऊ पंकजा मुंडेंसोबत कायम होता, ज्यांचं नाव आहे महादेव जानकर. ते जानकर आजही आपल्या ताईसोबत दिसले. आणखी एका बहीण भावाची चर्चा सध्या गल्ली ते दिल्ली सुरू आहे. त्याचं कारण हिंगोलीच्या सभेतील उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य. गेल्या वर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला आठवतंय का? एकच फोटो आला होता पंतप्रधानांना राखी बांधण्याचा. कोणाचा? बरोबर ना? पंतप्रधानांना राखी बांधली आणि ईडी थांबली. अर्थात उद्धव ठाकरे बोलतायत खासदार भावना गवळी आणि पंतप्रधान मोदी यांच्याविषयी. त्याचं झालं असं, शिंदेंच्या बंडखोरीपर्यंत भावना गवळी विरोधात चौकशीच्या फेऱ्या सुरू होत्या. त्यांच्या निकटवर्तीयांना अटक झाली होती. त्याच काळात शिंदेंचं बंड झालं. पुढे भावना गवळींचा मोदींना राखी बांधतानाचा फोटोही समोर आला आणि गवळी शिंदे गटात गेल्या. त्यावर आता ठाकरेंनी भाष्य केलं. अटल बिहारी वाजपेयीजींना मी राखी बांधली, अडवाणीजींना मी राखी बांधली, मोदी साहेबांना मी राखी बांधते आणि म्हणून या बंधनावर ते आपण बोलू नये आणि आपण कधी बंधन पाळलेलं नाही, म्हणून आज या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झाली. आणि आजच्या राखी पौर्णिमेच्या ट्रेंड्स मध्ये या बहीण भावाचीही चर्चा झाली. राजकारण, निवडणूक आणि वारशाचा संघर्ष इथेही असू शकत होता, पण तो ह्या जोडीत मात्र दिसत नाहीये. आम्ही बोलतोय राहुल गांधी आणि प्रियंका गांधींबद्दल. देशाचं आणि काँग्रेसचं राजकारण ज्या गांधी घराण्याभोवतीच राहिलंय, त्याच घराण्याची चौथी पिढी. आज दोघंही राजकारणात सक्रिय आहेत. राहुल गांधी संसदेत तर प्रियंका गांधी पक्ष कार्यकारिणीत. पण या पलीकडे दोघांमधलं प्रेमळ नातं अनेक वेळा माध्यमांसमोर दिसलंय. दोघंही एकमेकांसाठी प्रत्येक वेळी उभे ठाकले आहेत. और मेरे बड़े भाई इधर देखो, सबसे ज्यादा गर्व तुम पर है क्योंकि पूरा सत्ता का जोर लगाया गया. सरकार ने 1000 करोड़ रुपए खर्चे इनकी छवि को खराब करने के लिए, लेकिन ये सच्चाई से पीछे हटे नहीं. या व्यतिरिक्त तामिळनाडूत डीएमकेचे एमके स्टॅलिन आणि कनिमोळी एकत्र आहेत, तर तेलंगणात वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी आणि त्यांची बहीण वायएसआर तेलंगणा पक्षाच्या अध्यक्षा YS शर्मिला यांच्यात मात्र टक्कर आहे. बिहारमध्ये लालूंची कन्या मीसा भारती आणि तिचे भाऊ तेजस्वी आणि तेजप्रताप यादव अशाही जोड्या आहेत. पण नातं की राजकारण असा प्रश्न अनेकदा काही नात्यांमध्ये तयार झालाय. पण आजकालच्या राजकारणाने अनेक नात्यांचा रेशमी धागा उसवला हे मात्र नक्की. 0 अवर ABP माझा, मुंबई. तर ह्या होत्या राजकारणात सक्रिय बहीण भावांच्या कहाण्या. आता वेळ झालीये सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया पाहण्याची. मात्र त्याआधी सुप्रिया सुळेंच्या रक्षाबंधनाचा एक व्हिडिओ दाखवते. तुम्हाला अजितदादा अपेक्षित होते का? तर अपेक्षा भंग होईल. सुप्रिया सुळेंनी आज विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना राखी बांधत राखी पौर्णिमा साजरी केली. अजितदादांच्या बंडानंतर अभिजित पाटलांनी शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा हा व्हिडिओ त्या निष्ठेच्या बंधनाची दखल घेणाराच म्हटलं पाहिजे. जसा हा व्हिडिओ चर्चेत राहिला तसाच आणखी एक व्हिडिओ चर्चेत आलाय. हा व्हिडिओ आहे जळगावातील. पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली. त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहायचं ठरवलं. दोघेही ताकदीनं आपण निवडलेल्या नेत्याच्या बाजूनं बोलत आले, एकमेकांचा विरोधही केला. मात्र रक्षाबंधनाच्या निमित्तानं दोघेही एकत्र आले. वैशाली सूर्यवंशी यांनी सार्वजनिक रक्षाबंधन आयोजन केलं होतं. त्यावेळी रांगेत उभं राहून आमदार किशोर पाटील यांनी आपल्या बहिणीकडून
राखी बांधून घेतली. हीच आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. कुठे राजकीय संघर्ष तर कुठं तिखळ प्रेम. अशा बहीण भावांच्या जोड्यावर आम्ही आजचा दुसरा प्रश्न विचारला होता. त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते बघूया. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. राजकारणातील तुमची आवडती बहीण भावाची जोडी कोणती हे सांगायचं होतं. यूट्यूबवरून मिथुन राठोड, मला तर भावना गवळी आणि मोदींची जोडी आवडते. असं नातं भारतात फक्त त्यांचंच आहे. यूट्यूबवरून मेघा मोरे, प्रियंका गांधी व राहुल गांधी यांची बहीण भावाची जोडी योग्य आहे. बाकी 3 जोड्या सख्या बहीण भावाच्या नाहीत. फेसबुकवरून निलेश साळुंके, राहुल गांधी, प्रियंका गांधी, बाकीच्यांनी नात्यापेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व दिले आहे. लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया आलेल्या आहेत. प्रश्नाला सुद्धा भरभरून कौल लोकांनी दिलाय. प्रदीप साळवे यांची फेसबुकवरून प्रतिक्रिया आहे, बहीण भावाच्या सर्वच जोड्या छान असतात, तरीही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी. फेसबुकवरूनच आकाश पगाडे, अजितदादा आणि सुप्रियाताई. फेसबुकवरून श्याम भवार, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी सध्या तरी हेच सांगता येईल, कारण यांनी अजून तरी एकमेकांवर टीका केली नाही. इंस्टाग्रामवरून श्रद्धा खांडे, सुप्रियाताई आणि अजितदादा. इंस्टाग्रामवरूनच विशाल पाटील, सर्वात निस्वार्थी बहीण भावाची जोडी राहुल आणि प्रियंका गांधींची आहे. बाकी कोण कोणत्या भावासोबत कोणत्या स्वार्थासाठी आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. काहींनी आज नवीन बंधनंही स्थापित केली, त्यालाही राजकीय किनार आहेच. धनंजय मुंडेंनी अदिती तटकरे यांना राखी बांधली, तर पंकजानं कार्यकर्त्यांना. आता वेळ झालीये महाराष्ट्राची फेवरेट बहीण भावाची जोडी कोणती हे जाणून घेण्याची, आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. पाहूया कौल महाराष्ट्राचा. तुमची आवडती बहीण भावाची जोडी कोणती हे सांगायचं होतं. 88,000 मतं पडली आहेत यूट्यूबवर आणि 61% राहुल आणि प्रियंका गांधी ह्या जोडीला. सगळ्यात फेवरेट जोडी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची. पाठोपाठ सुप्रिया सुळे, अजित पवार 19% आणि पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि तसंच भावना गवळी, नरेंद्र मोदी या दोघांनाही 10%. ट्विटरवर एकूण मतं 2201. बावन्न 52% राहुल आणि प्रियंका गांधी या भावा बहिणीच्या जोडीला, तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार तसंच भावना गवळी, नरेंद्र मोदी यांना 19%, 10% पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे. ट्विटरचा हा कौल होता. या भावा बहिणींच्या नात्यावर राजकारणाची सावली नक्कीच पडली आहे. येणाऱ्या काळात जसे राजकारण तापेल तसतसा परिणाम या नातेसंबंधांवर पुढेही नक्कीच पाहायला मिळेल. काही गोष्टी बाहेर कळतील, काही कळणारही नाहीत, परिवारातच राहतील. पण एक गोष्ट नक्की आहे की परिवाराची अजून एक व्याख्या, परिवारवाद, हा मुद्दा मात्र नक्की नरेंद्र मोदी तापवतील. येणाऱ्या काळात जसे काही भाऊ बहीण एकमेकांवर निवडणुकीत उभे ठाकतील, तसेच परिवारवाद विरुद्ध मेरे परिवारजनो ही साध मोदींच्या निवडणूक स्ट्रॅटेजीचा महत्त्वाचा भाग राहणार आहे. आता आपण पाहणार आहोत गोष्ट एका आदर्श सरपंचाची. गेल्या महिन्याभरात राज्यात पावसानं दडी मारली. लाखो हेक्टरचं पीक धोक्यात आलं. हजारो हेक्टरवरचं पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आजच्या घडीला राज्यात अनेक जिल्ह्यात टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालाय आणि पावसानं अशीच दडी मारली तर राज्यात मोठं पाणी संकट येईल हेही तितकंच खरंय। अशा संकटात प्रत्येक जण आधी आपल्यालाच पाणी मिळावं अशा शर्यतीत असतानाच सांगलीतील रेवण गावच्या सरपंचांनी मात्र अनोखा आदर्श घालून दिलाय, ज्यामुळे अख्ख्या गावासमोरचा पाणी प्रश्न मिटलाय। पाहूयात। खानापूरच्या घाटमाथ्यावरचं 4000 लोकसंख्येचं रेवणगाव। सचिन मुळीक हे रेवणगावचे विद्यमान सरपंच। फेब्रुवारीपासूनच इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। गावात जलजीवन योजना होती पण तीही अपूर्णच। शिवाय गावाशेजारचा तलावही पावसाअभावी कोरडा पडला। परिणामी शेतातली पिकं जळून जाऊ लागली। गावातली ही परिस्थिती गंभीर होऊ लागली आणि या गावच्या सरपंचांनी एक निर्णय घेतला, तो म्हणजे स्वतःच्या शेतातील पाणी गावकऱ्यांना देण्याचा। मी स्वतः वैयक्तिक खर्चाने 1 किलोमीटर पाईपलाईन केली। स्वतः शेती जमीन पडीक पाडली 4 एकर, त्यात ऊस होता। त्यानंतर पडीक पाडल्यानंतर तिथून पाईपलाईन करून गावाची ताण भागवण्यासाठी पाणी आणलं, स्वतःची जमीन पडीक ठेवून। शेततळ्यापासून ते गावच्या पाण्याच्या टाकीपर्यंत लाखभर रुपये खर्च करून त्यांनी पाईपलाईन टाकली आणि आज दिवसाला 70,000 लिटर पाण्याची गरज ते भागवतायत। जर त्यांनी तसं केलं नसतं तर गावातील लोकांना खूप मोठ्या प्रमाणात पाण्याच्या अडचणीला सामोरं जावं लागलं असतं। गेल्या 6 महिन्यांपासून सरपंचच रेवणगावचे भगीरथ झालेत। रेवणगावच्या सरपंचांचा आदर्श प्रत्येक गावात घेतला तर त्या गावचा पाणी प्रश्न नक्कीच मार्गी लागेल। शेवटी कोणत्याही संकटाला तोंड द्यायचं असेल तर एका मजबूत नेतृत्वाची आणि एकजुटतेची गरज असते, हेच आपल्याला दाखवलं आहे। तुर्तास वेळ झाली आहे आजच्या भागात इथंच थांबण्याची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।